तर राज्यामध्ये विदर्भातील 5 मतदारसंघामधील उमेदवारांचं नशीब आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोलीमध्ये आज मतदान पार पडतंय। नागपूरमधनं नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा सामना रंगताना दिसेल, तर चंद्रपूरमधनं सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये सामना रंगणार आहे। तर विदर्भामधल्या 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतंय। मोठ्या लढती आपल्याला या 5 मतदारसंघांमध्ये बघायला मिळणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडते आहे। लोकसभा निवडणुकीतलं हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये महाराष्ट्रामधल्या 5 मतदारसंघांचा समावेश, तर देशभरामध्ये 102 मतदारसंघांमध्ये आज निवडणूक पार पडणार आहे। राज्यामध्ये विदर्भामधल्या 5 मतदारसंघांचा समावेश आहे, ज्यावरती आज मतदान होणार आहे। त्यामुळे विदर्भामधल्या उमेदवारांचं नशीब आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रामटेक आणि गडचिरोलीमध्ये आज मतदान पार पडतं। नागपूरमधनं नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा तगडा सामना होणार आहे। चंद्रपूरमधनं सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तिकडे प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर असणार आहे। तर देशभरामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठीचं आज मतदान पार पडतं आहे। विदर्भामधल्या 5 जागांचा यामध्ये समावेश। तर मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। नागपूरमधली दृश्य आपण बघतोय। सरसंघचालक मोहन भागवत या ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेले आहेत। नागपूरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होते आणि अगदी 7च्या ठोक्याला मोहन भागवत हे मतदानासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। नागपूरमधली दृश्य आपण बघतोय। नागपूरमधल्या मतदान केंद्रावरनं लाईव्ह ही दृश्य आहेत। मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावत आहेत। नागपूरमधनं यावेळेला नितीन गडकरी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। नितीन गडकरी यांचा सामना विकास ठाकरे यांच्याशी होतोय। काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत पुन्हा एकदा नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि सरसंघचालक मोहन भागवत मतदान करतानाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। विदर्भामधल्या 5 मतदारसंघांमध्ये आज निवडणूक पार पडते आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मोहन भागवत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतात। मतदान केंद्रावरती ते पोहोचलेले आहेत। तर विदर्भामध्ये 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतं आहे आणि 5ही ठिकाणी बुढारी न्यूजचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नागपूरवरनं जितेंद्र शिंगाडे आपल्या बरोबर आहे, चंद्रपूरवरनं ओम देशमुख आपल्या सोबत आहेत, गडचिरोलीवरनं आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत, भंडारावरनं विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत आणि गोंदियामधनं आशिष जुनघरे आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी जाऊयात नागपूरमध्ये जितेंद्र शिंगाडे यांच्याकडे। जितेंद्र, विदर्भामधल्या 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतं आहे। खरं तर लोकशाहीचा हा उत्सव आज सुरू होतोय। पहिलं पर्व म्हणता येईल, पहिलं पर्व म्हणून आपल्याला याकडे बघता येईल। महाराष्ट्रामधले 5 मतदारसंघ आहेत, विदर्भातले 5 मतदारसंघ आहेत। मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात आधी सरसंघचालक मोहन भागवत मतदानासाठी पोहोचलेत। नक्कीच, कारण आता मोहन भागवत आलेले आहेत। मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नागपूर संघ बिल्डिंगच्या मागे असलेलेच हे भाऊजी दप्तरी ही प्राथमिक उच्च त्यामध्ये मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सकाळी 7 वाजेपासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी 6 पर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे। नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये जी मुख्य लढत आहे ती भाजपचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यात आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यामध्ये ही मुख्य लढत आहे। बहुजन समाज पक्षाचा उमेदवार देखील उभा आहे।
त्याचबरोबर वंचितने इथे आपला पाठिंबा जे आहे ते उमेदवार उभा न केल्याने जो नॅचरल पाठिंबा आहे तो काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाला. नागपूरची लढत ही चुरशीची लढत आहे, अटीतटीची लढत म्हणता येईल, कारण जातीय समीकरण पाहताना विकास ठाकरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने एक चांगला उमेदवार दिल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येते. एकूणच पाहता आज जे आहे ते आता सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू झाले. आपण आपल्या दृश्यात पाहू शकतो की भाऊजी दप्तरी या शाळेमधून सहकार्यवाह संघाचे माजी भैयाजी जोशी यांनी देखील मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सर्वात अगोदर आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सर्वांनी मतदान करावं, मतदानासाठी सर्व मतदारांनी बाहेर यावं यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर अनेकांनी प्रयत्न देखील केलेले आहेत की मतदानाचा जो टक्का आहे तो वाढावा. गेल्या वेळी जवळपास 55% नोंद नागपूर लोकसभेमध्ये मतदानाची झालेली होती. यावेळेस जे आहे ते 75% मतदान नेण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे आणि त्यासाठी अभिनव आणि उपक्रमही देखील राबवण्यात आलेले होते. आता पाहण्यात येईल की कारण उन्हाचा तडाखा असतो, सुट्टीचा दिवस आहे, मात्र याही परिस्थितीमध्ये मतदान अधिकाधिक करावं हा जिल्हा प्रशासनाचा आणि निवडणूक विभागाचा प्रयत्न आहे. गुरु अर्थात तर मोहन भागवत यांची दृश्य आपण बघतोय. नागपूरवरनं ही लाईव्ह दृश्य आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोहन भागवत या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतात. तर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होते आहे. मतदानाला सुरुवात झाली आणि त्यानंतर थेट सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अगदी 7च्या ठोक्याला नागपूरमध्ये त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलाय. नागपूरमधनं यावेळेला नितीन गडकरी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांच्यासमोर विकास ठाकरे यांचं आव्हान असणार आहे. मतदान से हम अपने देश का 5 वर्ष के लिए भविष्य निर्धारित करते हैं एक तरह से, और इसलिए सब लोगों ने मतदान करना चाहिए. देश के हित को ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए. और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया. मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार सुद्धा आहे. मतदानाने येत्या 5 वर्षाकरता आपण आपल्या देशाचं भाग्य निर्धारित करतो आणि म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. 100% मतदार मतदानात आले पाहिजे. म्हणून आज पहिलं काम जे मी केलं उठल्यावर ते मी मतदान केले. आज नसतात बोलायचं. नागपूरमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय. ही दृश्य त्यावेळेची जेव्हा सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यासाठी ते पोहोचले. अगदी सकाळी 7 वाजता त्यांनी येऊन मतदान केलेलं आहे. आणि थेट जाऊयात आता विक्रांतकडे. विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत भंडाऱ्यामधून आहेत. विक्रांत, एकूणच भंडाऱ्यामध्ये कसा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय? म्हणजे सकाळी 7ची वेळ आहे, आता मतदानाला सुरुवात होणार आहे. कशी तयारी झालेली आहे, एकूणच कशी लढत आपल्याला भंडाऱ्यामध्ये बघायला मिळते? कारण यावेळेला पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढत आपल्याला भंडाऱ्यात बघायला मिळणार आहे. अगदी खरं आहे गुरुप्रसाद. खरं तर मी भंडाऱ्यामध्ये असलेल्या जिजामाता हायस्कूल या मतदान केंद्रावर आहे. आता मतदान केंद्रावर पाहायचं झालं तर अगदी सकाळचे 7 वाजलेले आहेत, मात्र मतदार जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. अगदी 18 वर्षांची जी मुलं आहेत जे पहिल्यांदा मतदान करतायत अशा मुलांनी सुद्धा मतदान केलेलं आहे. आतापर्यंत वयस्कर लोकांनी सुद्धा अगदी म्हणजे सुरुवातीच्या 10 मिनिटात 7 मिनिटात सुद्धा वयस्कर लोक म्हणजे अगदी आबालवृद्ध 18 वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनी येऊन मतदान केलेलं आहे. मतदानाला आता सुरुवात झालेली आहे. इथली जी लढत आहे त्या लढतीविषयी सांगायचं झालं तर पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे. काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे हे रिंगणात आहेत, तर भाजपकडून सुनील मेंढे हे रिंगणात असणार आहेत. खरं तर या निवडणुकीविषयी सांगायचं झालं तर काँग्रेस विरुद्ध भाजप असं म्हणण्यापेक्षा इथला जो स्थानिक सूर आहे तो सूर काहीसा अशा प्रकारचा सुद्धा आहे की प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले अशा प्रकारे ही निवडणूक होत असल्याचं स्थानिक सांगतायत. खरं तर सुनील मेंढे हे मागच्या वेळेस जरी 2 लाखाच्या
लाखांच्या जवळपास 2 लाखांच्या लीडने निवडून आले असले तरी सुद्धा त्यांच्याविषयी मतदारांच्या मनामध्ये काहीशी शंका दिसते, कारण निवडून आल्यानंतर मतदारसंघामध्ये ते फारसे फिरलेले नाहीये, त्यांनी फारशी कामं केलेली नाहीत. अशा प्रकारचा जो एक सुप्त आवाज आहे तो ऐकू येतोय. तर दुसरीकडे प्रशांत पडोळे जे आहेत ते प्रशांत पडोळे यांनी कोरोना काळामध्ये लोकांसाठी केलेली जी वैद्यकीय मदत आहे ती सुद्धा लोकांच्या डोक्यात आहे. त्याच्यामुळे आजची निवडणूक, आजचं जे मतदान आहे त्या मतदानातून मतदार नेमका कोणाला कौल देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप, प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले अशा प्रकारे थेट लढत होत असल्याचं आपण म्हणू शकतोय. गुरुप्रसाद. करता अगदी अगदी विक्रांत, आणि जशी तिथे सगळी उत्साह दिसत असेल किंवा मग अगदी 7ची वेळ असली तरी सुद्धा काहीसा तिथे गर्दी तुम्हाला दिसत असेल, तर थेट आता आणखी माहिती आपण घेणार आहोत. थेट गोंदियामध्ये जाऊयात. प्रतिनिधी आशिष जुनघरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आशिष, तिथे नेमका कसा उत्साह दिसतोय? तुमच्या मागे काही मतदार आम्हाला रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण आशिष यांच्याशी संपर्क करूया. मात्र सध्या आपण बघतोय 5 महत्त्वाच्या लढतींसाठी मतदान होत आहे आणि पहिला टप्पा आहे लोकसभा निवडणूक 2024 साठीचा. त्याच्यामुळे या 5ही मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासूनच हे मतदान सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी आशिष जुनघरे यांच्याकडे जाऊयात. आशिष, कसा उत्साह दिसतोय मतदानासाठी? सकाळपासूनच गर्दी झाली आहे का मतदानासाठी? थेट आपण गडचिरोलीमध्ये आता जाऊयात. आशिष अग्रवाल आमचे प्रतिनिधी तिथे आहेत, तिथून आपल्याशी जोडले गेलेत. आशिष, मतदान केंद्रावर काय नेमकं चित्र पाहायला मिळतंय? कशा पद्धतीची सुरक्षा आहे मुळात इथल्या मतदानासाठी, गडचिरोलीसाठी विशेष, आणि काय नेमकं मतदारांमध्ये वातावरण आहे? आपण पुन्हा एकदा आशिष यांच्याकडे येऊयात गडचिरोलीमध्ये. मात्र सध्या चंद्रपुरात नेमकं काय घडतंय ते बघूया. चंद्रपूरमधून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. ओम, चंद्रपूरमध्ये काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय मतदारांमध्ये, आणि कुठली लढत चंद्रपुरात पाहायला मिळणार आहे? रिद्धी, विदर्भातल्या जे 5 जागांवरती आज मतदान होतंय त्यातल्या सर्वाधिक हाय व्होल्टेज जागेमध्ये चंद्रपूरचा समावेश होतो. मी सध्या रामनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावरती आहे. चंद्रपूरमध्ये राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा बाळू धानोरकर यांच्यात थेट लढत पाहायला मिळते. भाजप विरुद्ध काँग्रेस यापेक्षाही धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार अशा प्रकारच्या लढतीला या ठिकाणी स्वरूप मिळालं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये कुठेतरी काँग्रेस तुल्यबळ ठरते, काँग्रेस वरचढ ठरते असं वाटत होतं. मात्र त्यानंतर मुनगंटीवारांनी जी काही प्रचारामध्ये आघाडी घेतली त्यानंतर ही खरं तर काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. आज जवळपास चंद्रपूरमधल्या 2118 मतदार केंद्रांवरती मतदान पार पडणार आहे. त्यानंतर चंद्रपूरचा खासदार कोण असेल याचं भवितव्य आज मतदानानंतर मतपेटीमध्ये बंद होईल आणि 4 जून रोजी त्या मतपेटीतून चंद्रपूरच्या नवीन खासदाराचं नाव पुढे येणार आहे. मात्र प्रचाराचा जर आपण एकंदर रोख पाहिला तर आक्रमकपणे दोन्ही पक्षांकडून प्रचार करण्यात आला होता. मुख्यत्वे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर या लढतीमध्येच सर्वाधिक चर्चा या ठिकाणी झाली होती. मतदानाचा जर विषय पाहिला तर चंद्रपूरचं एकंदर तापमान, विदर्भातील उन्हाचा एकंदर अंदाज पाहता मतदारांनी सकाळपासूनच या ठिकाणी अगदी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावरती गर्दी करायला सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे काही मंडळींकडनं आणि संस्थांकडनं लवकरात लवकर 11-12च्या आत मतदान व्हावं या प्रकारचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला कुठेतरी प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या या मतदान केंद्रावरती लोक मतदानासाठी येत आहेत. स्वतः सुधीर मुनगंटीवार हे 10 वाजता सिटी हायस्कूलमध्ये मतदान करतील. धानोरकर, प्रतिभा धानोरकर ज्या आहेत त्या बरोरामध्ये ते मतदानाचा हक्क बजावतील. ही सगळी नेते मंडळी आपापल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जी थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती त्यामुळे या लढतीकडे सध्या सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कोण जिंकतंय आणि कोण वरचढ ठरतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रिद्धी, निश्चित ओम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. यानंतर थेट आपण गोंदियामध्ये जाऊयात, कारण तिथे प्रतिनिधी आशिष जुनघरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आशिष, तिथे नेमकं काय वातावरण पाहायला मिळते? अगदी सकाळची वेळ आहे, पण मतदार पोहोचलेत का मतदानासाठी? सकाळची वेळ आहे. सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंत हे मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे मतदान येणं सुरू झालेलं आहे. आम्ही बघू शकता
याच ठिकाणी प्रफुल्ल पटेल सुद्धा येणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे प्रफुल्ल पटेल सुद्धा इथे मतदान करणार आहे. आणि गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये खरी जी होत आहे प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले अशी लढत होत आहे. बघितलं तर प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्या विरुद्ध ही खरी लढत दिसत आहे. मुख्य म्हणजे महायुती आणि महाआघाडीमध्ये ही लढत आहे. मात्र असं चित्र आहे की प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले अशी ही लढत लोकांमध्ये चर्चा आहे की अशी ही लढत आहे. ज्याप्रमाणे सुनील मेंढे हे महायुतीचे उमेदवार आहे आणि प्रशांत पटोळे हे महाआघाडीचे उमेदवार आहे. मात्र अशी चर्चा आहे की खरी लढत म्हणजे हे दोन नेते जे आहे विदर्भाचे गोंदियाचे हे मुख्य नेते आहे आणि हे जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची मानली जात आहे. आणि आज सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. आणि NMD कॉलेज येथे प्रफुल्ल पटेल स्वतः 9 वाजता मतदान करणार आहे. आणि त्यामुळे गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये ही फार महत्वाची जागा मानली जात आहे आणि एक प्रतिष्ठेची जागा मानली जात आहे. अगदी अगदी प्रतिष्ठेची जागा मानली जाते, कारण थेटपणे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यामधली लढत असल्याची चर्चा सध्या तिकडे रंगलेली आहे. भंडारा गोंदियामध्ये लाईव्ह दृश्य आपण बघतोय. मतदानाची तयारी झालेली आहे. लोकशाहीच्या या उत्सवाचं हे पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वाची आज सुरुवात होतीये. थेट जाऊयात. ओम देशमुख आपले प्रतिनिधी चंद्रपूरवरनं आपल्यासोबत आहेत. ओम, चंद्रपूरमध्ये या वेळेची म्हणजे अगदी पहिल्या पर्वामधल्या महाराष्ट्रामधल्या मतदारसंघांचा आपण उल्लेख करायचा झाला तर या मतदारसंघांमधली बिग फाईट होते असं म्हणता येईल, कारण हा एकमेव असा मतदारसंघ आहे जो या 5 पैकी काँग्रेसकडे होता. मागच्या वेळेला काँग्रेसने जो एक मतदारसंघ जिंकला तो म्हणजे चंद्रपूर, आणि त्यासाठी म्हणून भाजपनं मोठी ताकद या वेळेला चंद्रपूरच्या दिशेने लावलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा त्या ठिकाणी सभा झालेली आहे. त्यामुळे सुद्धा या ठिकाणाला महत्त्व आहे. ओम, गुरु केवळ विदर्भच नाही तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. ती जागा आहे चंद्रपुरातली. बाळू धानोरकर यांनी या निवडणुकीमध्ये 2019 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा पराभव करत काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे जे स्वप्न होतं ते कुठेतरी खंडित केलं होतं. त्या स्वप्नाला ब्रेक लागला होता. त्यामुळे भाजपनं यावेळेला कुठलीही कसर या ठिकाणी सोडलेली नाहीये. प्रतिभा धानोरकर ज्या स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत त्यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं. कुठेतरी सर्वार्थानं सहानुभूती असेल किंवा पक्षीय पाठबळ असेल या सगळ्या मुद्द्यांवरून धानोरकर यांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला पुरेसं पाठबळ देण्याचं देखील चित्र काँग्रेसनं निर्माण केलं. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्यांमध्ये सुद्धा अनेक मुद्दे या ठिकाणी आले होते. भाजपचा जर आपण विचार केला तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी जाहीर सभा झाली होती. सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा झाल्या. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः त्याबाबत अनेक वेळेला भाष्य केलं होतं. अखेरीस या सगळ्या रस्सीखेचीमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या पारड्यामध्ये ही उमेदवारी पडली आणि त्यानंतर मुनगंटीवारांनी जो प्रचार केला त्यामुळे या निवडणुकीमध्ये खरी रंगत आली होती. या ठिकाणची स्थानिक समीकरणं, जातीय समीकरणं, सामाजिक समीकरणं, विविध मुद्दे जे आहेत, कोळशाच्या खाणीचा प्रश्न असेल किंवा दारूचा मुद्दा असेल, या अनेक मुद्द्यांवरती खऱ्या अर्थाने ही निवडणूक गाजली. भाजपच्या अनेक नेत्यांनी, त्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर खालोखाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रचारामध्ये जातीनं लक्ष घातलं होतं. जर आपण पाहिलं तर स्वतः सुधीर मुनगंटीवार जे उमेदवार आहेत त्यांनी नैसर्गिकरित्या इथे प्रचार केलाच, मात्र भाजपच्या राज्य पातळीवरील एक टीम आणि त्यासोबतच काही दिवसांसाठी केंद्रीय भाजपची टीम या ठिकाणी स्वतः निरीक्षणासाठी आली होती. त्यामुळे केवळ सुधीर मुनगंटीवार यांनीच या निवडणुकीमध्ये सगळं जी प्रक्रिया आहे ती हाताळली असं नाही, तर स्वतः राज्य भाजप आणि केंद्रीय भाजपनं सुद्धा अगदी दररोज या सगळ्या मतदारसंघाचे अपडेट्स मिळवत या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला बदल घडवता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत. अगदी ओम, आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे इथले अपडेट्स घेण्यासाठी येऊच. आता लगेचच आपण नागपूरमध्ये जाऊयात. नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, आता काही वेळ झालेला आहे मतदान सुरू होऊन, आता कशा पद्धतीचा उत्साह तुम्हाला मतदान केंद्रांवर पाहायला मिळतोय?
रिद्धी, सध्या जे मी आहोत ते महाल येथील भाऊजी दप्तरी प्राथमिक उच्च शाळेमध्ये आहे आणि या मतदान केंद्रावर सकाळी सर्वप्रथम जे काही मतदार आले होते त्यामध्ये संघप्रमुख डॉक्टर मोहन भागवत, त्याचबरोबर संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा समावेश होता। त्याचबरोबर आता जे अनेक लोक देखील इथे येऊन राहिलेले आहेत। मतदारांची भले रांग नाही लागली, मात्र मतदार येण्यास सुरुवात झालेली आहे। मतदान वाढावा यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासन असो किंवा निवडणूक विभाग असो अनेक प्रयत्न केलेले आहेत आणि मतदान करावं, मतदान आपला हक्क आहे, त्याचबरोबर अधिकार आणि कर्तव्य देखील आहे आणि मतदानाचा आपला हक्क सर्वांनी बजवावा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आणि आता इथे जे आहे ते मतदार येण्यास सुरुवात झालेली आहे। भले रांग नाही, मात्र मोठ्या प्रमाणात इथे वृद्ध असो किंवा फर्स्ट टाइम वोटर्स असो येऊन राहिलेले आहेत, आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। रिद्धी